नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे सुरू असलेल्या कथित देह व्यापारावर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा, रामतीर्थ पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात 7 महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत तब्बल 2,04,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या निर्देशनानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली। बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले। तर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी स्थानिक माहितीच्या आधारे अचूक सापळा रचत ही कारवाई यशस्वी केली। पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नरसी बसस्थानकासमोरील आशीर्वाद आणि आनंद लॉज येथे महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांकडून कथितरित्या देह व्यापार करून घेतला जात होता। माहितीची खातरजमा करण्यासाठी 2 सामाजिक कार्यकर्त्यांनी बोगस ग्राहक म्हणून पाठविण्यात आले। व्यवहार निश्चित झाल्याचा इशारा मिळताच पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही लॉजवर छापा टाकत संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणामुळे राहुल यशवंता कोलते, विश्वंभर व्यंकटी गाडे, बालाजी आनंदा सूर्यवंशी, खाकीबा शिवाजी सूर्यवंशी, नरसिंग बाबूसिंग ठाकूर उर्फ परदेशी, प्रवीण दत्तू वारनलवार, कृष्णा बालाजी देशपीठवार, व्यंकट माधव नारे, विक्की विनोद इंदुरकर तसेच लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुटका करण्यात आलेल्या 7 महिलांना संरक्षण आणि पुनर्वसनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे। नरसीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यावर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून या यशस्वी कारवाईबद्दल रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे आणि संपूर्ण पोलीस पथकाचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे।